नमस्कार. दिव्य रेकीची ओळख या सत्रामध्ये मी आपले स्वागत करतो. मी विपुल खर्डीकर. 2008 पासून रेकी उपचार व रेकी प्रशिक्षण देण्याचे कार्य मी या नाशिक शहरामध्ये तसेच ऑनलाईन पूर्ण जगभरात करत आहे. आज आपण रेकीची ओळख सहजरित्या करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या मनात जर रेकीबद्दल काही शंका असतील तर त्या पूर्णपणे दूर होतील व जर प्रशिक्षण किंवा उपचार घेण्याची आपली इच्छा असेल तर सहजतेने आपण ते घेऊ शकाल. रेकीबद्दल जर आपण माहिती बघायला गेलो, तर सर्वप्रथम नाव येतं डॉक्टर मिका उसई किंवा मास्टर मिका उसई यांचे. मास्टर मिका उसई हे जपानमध्ये राहणारे होते आणि रेकी शक्तीचा पुन्हा शोध लावण्याचे श्रेय हे त्यांना दिलं जातं. साधारणतः 1880च्या दरम्यान त्यांनी रेकी शक्तीचा व रेकी उपचार पद्धतीचा शोध लावला व तो पुढे पूर्ण जगभरात त्यांनी पसरवला. रेकी ही शक्ती जपानमध्ये तयार झाली किंवा ती उपचार करण्याची पद्धती जपानमध्ये तयार झाली. यामुळेच रेकी हे नाव जे आहे हे जपानी भाषेत लिहिल्या गेलेलं आहे. रे आणि की हे दोन शब्द मिळून रेकी हे नाव तयार होतं. यामधील रे या शब्दाचा अर्थ या ठिकाणी विश्वव्यापी किंवा युनिव्हर्सल असा होतो. तसंच की या शब्दाचा अर्थ लाईफ फोर्स किंवा प्राणशक्ती असा होतो. आता विश्वव्यापी प्राणशक्ती म्हणजे काय? किंवा याचा वापर आपण अगोदर केलेला आहे का? तर होय, आपण प्राणशक्ती ही रोजच्या जीवनात वापरतच असतो. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सजीव प्राणी हा प्राणशक्तीशिवाय कोणत्याही प्रकारची हालचाल किंवा कोणत्याही प्रकारचं कार्य करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तर त्याच्या शरीरातून फक्त प्राणशक्ती एक मात्र गोष्ट आहे जी पूर्णपणे निघून जाते. कारण की शरीरातील सर्व अवयव हे त्या ठिकाणी तसेच असतात. अनेक लोक हिला चेतना सुद्धा म्हणतात. परंतु रेकी या उपचार पद्धतीमध्ये तिला विश्वव्यापी प्राणशक्ती असं म्हटलं जातं. विश्वव्यापी याचा अर्थ होतो पूर्ण ब्रह्मांडात पसरलेली. याचाच अर्थ तुमचं शरीर जे ब्रह्मांडाचाच एक कण आहे, त्याच शक्तीचा म्हणजे या नैसर्गिक शक्तीचा वापर या उपचार पद्धतीमध्ये केला जातो. रेकी शक्तीचा वापर करण्यासाठी किंवा प्राणशक्तीचा प्रवाह आपल्या शरीरात करण्यासाठी आपल्या शरीरात 7 मुख्य चक्र बनलेले आहेत. यातील सर्वप्रथम चक्र आहे सहस्त्रार चक्र, दुसरं चक्र आहे अजना चक्र, तिसरं चक्र आहे विशुद्धी चक्र, चौथं चक्र आहे अनाहत चक्र, पाचवं चक्र आहे मणिपूर चक्र, सहावं चक्र आहे स्वादिष्टान चक्र व सातवं चक्र आहे मूलाधार चक्र. हे मुख्य चक्र असले तरी याहून छोटे व त्यांच्याहून छोटे म्हणजे मायनर व मिनी असे असंख्य चक्र आपल्या पूर्ण शरीरात पसरलेले आहे व वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करण्यासाठी ते आपल्यास मदत करत असतात. आपल्या शरीरात असलेल्या अनेक सूक्ष्म शरीरांना ऊर्जा पोहोचवतात. भौतिक शरीर हे एक प्रकारचं बाह्य स्वरूप असतं व सूक्ष्म शरीर हे अंतर स्वरूप असतं. म्हणून जेव्हा कधी तुमचं सूक्ष्म शरीर आजारी पडतं, त्यानंतरच तुमचं बाह्य शरीर हे आजारी पडतं. म्हणून अनेक वेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारच्या डायग्नोसिसमध्ये आजार सापडत नाही, परंतु भौतिक शरीरावर माणसांना किंवा व्यक्तींना आजाराची चिन्ह लक्षणे कायमस्वरूपी जाणवत असतात. अशा आजारांमध्ये जेथे आपलं डायग्नोसिस होत नाही आहे किंवा आजारांच्या कारणांचा शोध लागत नाहीये, त्या ठिकाणी रेकी उपचार पद्धत ही अतिशय महत्त्वाची ठरते व त्या आजारांमध्ये लवकर बरे होण्यासाठी रेकीचा 100% आपण वापर करू शकतो. आता अनेक लोकांचा प्रश्न असतो, की जर प्रत्येक व्यक्ती रेकी शिकत नाही, तर तो स्वतःला बरा कसं करतो? याबद्दल आपण पुढे माहिती घेणार आहोत. नैसर्गिक स्तरावर रोज रात्री व्यक्ती अतिशय गाढ झोप घेतोच घेतो. अनेक लोक 2 तासाची झोप घेतात, काही लोक 4 तासाची गाढ झोप घेतात, काही लोक 8 तासाची गाढ झोप घेतात. जितकी जास्त गाढ झोप तुम्ही घेतात, तितक्या चांगल्या पद्धतीने तुमचे स्वयं उपचार हे केले जातात. याचं सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या जीवनातील एखादा जवळचा व्यक्ती त्यांचे निधन झाल्यास आपल्याला पहिल्या दिवशी जितकं रडू येतं, तेवढं रडू दुसऱ्या दिवशी येत नाही. तेवढं रडू तिसऱ्या दिवशी येत नाही. चौथ्या दिवशी येत नाही, 5व्या दिवशी येत नाही किंवा 6व्या दिवशी येत नाही. काही कालांतराने आपल्या
निधन झालेल्या व्यक्तीचा फोटो बघितल्यानंतर किंवा त्यांची आठवण काढल्यानंतरही आपल्याला पहिल्या दिवसा इतकं रडू येत नाही किंवा भावना आपल्या तेवढ्या जास्त दुखावल्या जात नाही. यालाच आपण स्वयंउपचार असं म्हणतो. कोणत्याही आजारांमध्ये, मग तो शारीरिक असू द्या किंवा मानसिक असू द्या किंवा भावनिक असू द्या, आपलं शरीर स्वतःला बरं करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे व हे उपचार घेण्यासाठी फक्त अतिशय गाढ झोपेची गरज त्या ठिकाणी असते. मग ही अडचण आता तयार का झालेली आहे किंवा रेकी उपचार घेण्याची गरज का पडायला लागली, हे आपण आता पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. कोणताही व्यक्ती आज साधारण जीवन जगत असताना त्याच्या विचारांमध्ये नकारात्मकतेचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. तो अतिशय चिंतेत असतो, नेहमी कोणत्या तरी भीतीमध्ये असतो, अतिशय विचारांनी तो घेरलेला असतो आणि ह्याच अवस्थेत तो रात्री झोपायला जातो. झोपेत असताना सुद्धा त्यांचे हे जे काही नकारात्मक विचार आहेत, हे त्यांच्या सुप्त मनामध्ये सुरू राहतात आणि हे आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जा मिळवण्यापासून रोखतात. एकदा का तुमच्या शरीराला ब्रह्मांडीय ऊर्जेची कमतरता जाणवायला लागल्यास तुमचं शरीर हळूहळू स्वतःचे साती चक्र जे आहे त्यांचं संतुलन बिघडवतात. एकदा साती चक्रांचं संतुलन बिघडायला लागलं की तुम्हाला शारीरिक, मानसिक, भावनिक, तुमच्या नातेसंबंधांमध्ये, तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये अडचणी दिसायला सुरुवात होतात. अनेक लोक याच्यावर वेगवेगळे उपचारही घेतात, परंतु त्यातील खूप लोकांना अपयश येतं व त्यांच्या जीवनातील अडचणी कोणत्याही औषध उपचारांनी किंवा उपायांनी बरे होत नाही. मग ह्या ठिकाणी रेकी ही अतिशय महत्वाची भूमिका बजावू शकते आहे. कारण ज्यावेळेस आपण रेकी शक्तीबद्दल बोलतो, तर रेकी शक्तीमध्ये तुम्ही ब्रह्मांडीय ऊर्जेला स्वतःच्या शरीरामध्ये आणण्यासाठी किंवा तिचा वापर करून स्वतःचे ऊर्जा शरीर शुद्ध करण्यासाठी तयार होतात किंवा सक्षम होतात. एकदा का तुम्ही ब्रह्मांडीय ऊर्जा स्वतःच्या शरीरामध्ये आणण्यासाठी सक्षम झाले, की तुम्ही स्वतःच्या शरीरात असलेले साती चक्र, त्यांना जोडले गेलेले सर्व सूक्ष्म शरीर यांना पूर्णपणे शुद्ध करतात. एकदा का तुमचं सूक्ष्म शरीर व साती चक्र शुद्ध झाले, की तुमच्या जीवनात असलेल्या अडचणी किंवा आजार हळूहळू पूर्णपणे बरे होतात. एकदा का तुम्ही रेकी शिकले, की तुमचं शरीर तुम्ही कायमस्वरूपी शुद्ध ठेवू शकतात, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी ह्या पुन्हा आलेल्या तुम्हाला दिसणार नाहीत. रेकी शक्ती कुठे कुठे वापरल्या जाते असे अनेक लोकांचे प्रश्न असतात. तर रेकी शक्तीचा वापर किंवा रेकी उपचारांचा वापर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या शारीरिक आजारांना बरं करण्यासाठी करू शकतात. याचाच अर्थ तुम्ही सर्दी खोकल्यापासून तर कॅन्सर सारख्या मोठ्या आजारांमध्ये सुद्धा लवकर बरे होण्यासाठी रेकीचा वापर करू शकता. मानसिक आणि भावनिक आजारांमध्ये आपण रेकी उपचार करून आपल्या स्वतःला असलेले किंवा इतरांना असलेले सर्व प्रकारचे मानसिक व भावनिक आजार पूर्णपणे बरे करू शकतो. आर्थिक अडचणींमध्ये रेकी उपचार अतिशय महत्त्वाचे ठरतात, कारण की आपली ऊर्जा जर खराब असली तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही नवीन अपॉर्च्युनिटीज तयार होत नाही. आपल्याकडे असलेला पैसा हा वाया जाऊ शकतो आहे किंवा तो योग्य कामी येत नाही. त्यासोबतच नातेसंबंधातील अडचणींसाठी सुद्धा रेकीचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो आहे. या व्यतिरिक्त जीवनातील प्रत्येक अडचण किंवा तुम्ही विचार करू शकत असाल अशा प्रत्येक गोष्टीसाठी रेकी दिली जाऊ शकते आहे. ज्यावेळेस आपण प्रशिक्षण घेतो त्यावेळेस तुमच्या गरजेनुसार तिचा वापर कसा करावा याचा वेगळा वेळ प्रत्येक स्टुडंटला दिला जातो व त्याचा वापर स्वतःच्या जीवनात कसा करायचा हे त्यांना शिकवलं जातं. रेकी शिकत असताना रेकीमध्ये वेगवेगळे चरण आहेत. यात प्रथम चरण हे सर्वात बेसिक आहे. यामध्ये आपल्याला स्पर्श चिकित्सा शिकायला मिळते. दुसरं चरण जे आहेत यात आपल्याला दूरस्थ रेकी किंवा दूरस्थ चिकित्सा शिकायला मिळते. तिसरं चरण जे आहे यामध्ये आपण मास्टर हीलर तयार होतात, जेणेकरून तुम्ही स्वतःचे व इतरांचे सर्व प्रकारचे आजार किंवा अडचणी दूर करण्यासाठी सक्षम होतात. तृतीय चरण ज्याचा दुसरा भाग आहे, ज्याला रेकी मास्टर टीचर म्हटलं जातं, त्यामध्ये तुम्ही इतरांना रेकी शिकवण्यासाठी सक्षम होता. आपल्या होली फेथ हिलिंग सेंटरमध्ये आपण 2 दिवसीय रेकी कार्यशाळा घेतो. त्यातील पहिला दिवस जो आहे त्याच्यामध्ये आपण रेकीचे प्रथम चरण शिकवतो. या प्रथम चरणमध्ये रेकी म्हणजे काय,
रेकी इतिहास म्हणजे रेकी कुठून आली, रेकी कोणी बनवली, ती कशा पद्धतीने शोधल्या गेली, तिचा वापर कशा पद्धतीने केला गेला हे तुम्हाला समजतं. रोजच्या जीवनामध्ये रेकी वापरत असताना काही नियम आपल्याला पाळावे लागतात, जे आपल्या आयुष्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत व चांगले सुद्धा आहेत. ते तुम्हाला पूर्णपणे समजवले जातात व त्याचा स्वतःच्या जीवनामध्ये कसा वापर करायचा आहे हे शिकवलं जातं. रेकी हे आपल्या सूक्ष्म शरीरांवर व सप्तचक्रांवर कार्य करते. म्हणून सूक्ष्म शरीर व त्यांचे सप्तचक्र याचा पूर्ण अभ्यास आपण या ठिकाणी करतो. तसेच सूक्ष्म शरीर व सप्तचक्रांना कोणत्या ऊर्जा प्रभावित करतात, त्या ऊर्जा कुठून तयार होतात, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा टॉपिक तुम्हाला प्रथम चरणमध्ये शिकायला मिळतो. यानंतर रेकी खरोखर कशी कार्य करते, याचाच अर्थ तुम्ही ज्यावेळेस रेकीचा वापर कराल, तर ती कशा पद्धतीने तुमच्या जीवनात कार्य करेल हे तुम्हाला शिकायला मिळेल. जेणेकरून जर तुमच्या काही शंका रेकीमध्ये असतील, तर त्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होईल. यानंतर रेकीचा सर्वात महत्त्वाचा भाग होतो, तो आहे रेकी दीक्षाविधी. रेकी दीक्षाविधी ही एका गुरुकडून शिष्याला दिली जाणारी विधी आहे. या विधीमध्ये जो विद्यार्थी आहे त्याला ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडण्याचं काम हे टीचर करत असतात. व हे काम झाल्याशिवाय कोणताही व्यक्ती रेकीचा वापर करू शकत नाही. त्यामुळे आपण ही विधी अनुभवण्यासाठी सर्वांना रेकीचा क्लास हा नेहमी गुरुच्या सानिध्यातच करण्याचे आवाहन करतो. एकदा तुम्ही रेकीसाठी चॅनल झालात किंवा रेकीची दीक्षा तुम्हाला मिळाली, की तुम्ही प्रॅक्टिकल करण्यासाठी सक्षम होतात. यासाठी आपण पहिलं प्रॅक्टिकल करतो, ते आहे स्वतःला स्पर्श चिकित्सा करण्याचं. 1 तास 20 मिनिटाचं हे प्रॅक्टिकल असणार आहे. तसेच इतरांना स्पर्श चिकित्सा कशी द्यावी, याचं सुद्धा आपण प्रॅक्टिकल या ठिकाणी करणार आहोत. हा दिवस पहिला असेल. रेकीचे द्वितीय चरण जे आहे ते दुसऱ्या दिवशी सुरू होते. यामध्ये रेकी प्रतीक म्हणजे काय? ते कसे वापरावेत? दुरस्थ रेकी म्हणजे काय? ती कशी वापरावी? हे आपल्याला शिकायला भेटतं. यानंतर आपली रेकीची द्वितीय दीक्षा होते. यामध्ये जे सिम्बॉल्स आपण वापरतो, रेकीचे प्रतीक आपण वापरतो, ते प्रतीक आपल्या शरीरासोबत जोडल्या जातात. यानंतर स्वतःसाठी दुरस्थ रेकी कशी करावी, तसेच स्वतःसाठी नकारात्मक ऊर्जेपासून वाचण्यासाठी सुरक्षा कवच कसे तयार करावे हे शिकवलं जाते. त्यानंतर इतरांसाठी दुरस्थ रेकी व त्यांच्यासाठी सुरक्षा कवच कसे करावे हे तुम्हाला शिकवलं जाणार आहे. यानंतर रेकीद्वारे तुमच्या इच्छा लवकर पूर्ण कशा कराव्यात, यासाठी रेकीचा विश बॉक्स म्हणजे रेकीचा इच्छापूर्ती करणारा एक बॉक्स कसा तयार करावा, त्यामध्ये तुमच्या इच्छा कशा पद्धतीने लिहून टाकाव्यात, हे सर्व शिकवलं जाईल. यानंतर रेकीद्वारे किंवा रेकी ऊर्जेद्वारे आपल्या ऑफिसमधील, आपल्या घरामधील ऊर्जेचं शुद्धीकरण कसं करावं, हे आपल्याला शिकवलं जाईल. प्राण्यांसाठी तसेच झाडांसाठी रेकी उपचार कसे द्यावेत, हे आपल्याला शिकायला मिळेल. आपली रेकी जी आहे ती पृथ्वीसाठी सुद्धा काम करते. तर पृथ्वीसाठी रेकी कशी करावी, त्याचे आपल्या स्वतःच्या जीवनात फायदे काय, हे आपल्याला रेकीमध्ये शिकायला मिळतं. ज्यावेळेस आपण इतरांना रेकी उपचार देतो, त्यावेळेस आपल्या शरीरातून रेकीची ऊर्जा वाहत असते. त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही क्षणी असं वाटलं, की रेकीची ऊर्जा माझ्या शरीरात जास्त झालेली आहे आणि मला तिची गरज नाही, तर ती तुम्हाला जमिनीमध्ये टाकता येते. म्हणून काय उपाययोजना करावे हे आपल्याला शिकवलं जाईल. तसेच अनेक विविध गोष्टींसाठी रेकीचा वापर रोजच्या रोज आपल्या जीवनात कसा करावा, हे आपल्याला ह्या रेकीच्या द्वितीय चरणमध्ये पूर्णपणे शिकवलं जाणार आहे. ज्यावेळेस तुम्ही होली फेथ हिलिंग सेंटरमध्ये क्लास करतात, त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक रेकीची प्रथम व द्वितीय चरणाची दीक्षा देण्याचं काम आपल्या सेंटरमध्ये 2008 पासून केलं जात आहे. रेकी दीक्षा विधीशिवाय कोणताही व्यक्ती रेकी योग्य पद्धतीने करू शकत नाही. म्हणून अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या दीक्षेला आपण अतिशय महत्त्व दिलेलं आहे व त्या महत्त्वानेच आपण तिला प्रत्येक व्यक्तीला देत असतो. म्हणून तुम्ही नेहमी सेंटरमध्ये येऊन क्लास करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. त्यानंतर 2 दिवसात आपण जे काही शिकतो आहे त्याचं एक माहिती पुस्तक तुम्हाला मिळणार आहे. या पुस्तकामध्ये सर्व प्रकारच्या विधी ह्या दिलेल्या असतील, जेणेकरून पुढील जीवनामध्ये जर तुम्हाला कधीही विधी विसरल्यासारखं वाटलं, तर तुम्ही आपले नोट्स वाचून पुन्हा एकदा त्या विधीचं आकलन करू शकाल. त्यानंतर एक रेकी विश बॉक्स आपल्याला दिला जाणार आहे. आपण कोर्स केला आहे, कोर्स पूर्ण केलेला आहे, याचं सर्टिफिकेट आपल्याला मिळणार आहे. या पुढील 21 दिवसात रेकीची साधना आपल्याला करावी लागते.
ही साधना करत असताना ती माझ्या देखरेखीत होणार आहे. आपण व्हॉट्सअपद्वारे, व्हिडिओ कॉलद्वारे किंवा फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून मला प्रश्नही विचारू शकता आहात. दर 7 दिवसाने आपण आपली ऊर्जा तपासणी करत असतो. ही ऊर्जा तपासणी करत असताना रेकीचा वापर तुमच्या जीवनात करत आहात व त्यातून तुम्हाला काय फायदा होत आहे? तुम्ही कोणत्या चक्रांमध्ये जास्त लक्ष दिलं पाहिजे? तुमचं कोणतं सूक्ष्म शरीर आजारी आहे? याबद्दल आपल्याला माहिती दिली जाते. एकदा का 21 दिवसांचं शुद्धीकरण पूर्ण झालं, की आपण आयुष्यभरासाठी रेकी कशी वापरावी, यासाठी आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल. वेळोवेळी आपण सेंटरमध्ये येऊन व्हिडिओ कॉलद्वारे किंवा फोन कॉलद्वारे माझ्याशी संपर्क साधू शकतात आणि मोफत मार्गदर्शनचा लाभ आपण घेऊ शकतात. मित्रांनो, 2008 पासून ज्यावेळेस मी लोकांना रेकी शिकवत आहेत, तर अनेक प्रकारचे लोक रेकी शिकतात, त्याचा वापर करतात व आपल्या जीवनात पुढे जातात. माझी इच्छा ही सर्वांसाठी एकच आहे, की रेकी आपण शिकावं व आपल्या जीवनामध्ये असलेल्या सर्व अडचणी या दिव्य ऊर्जेद्वारे पूर्णपणे घालवाव्यात. चांगलं आयुष्य जगावं हे प्रत्येकाची इच्छा असते, परंतु ते कशा पद्धतीने जगता येईल किंवा काय केल्याने माझं आयुष्य चांगलं होईल हे लोकांना माहीत नसतं. यासाठी अनेक ठिकाणी आम्ही रेकीचे सेमिनार्स घेतो, अनेक लोकांना रेकीबद्दल माहिती देतो व खरी रेकी शिकवण्याचा प्रयत्न नेहमी होली फेथ हिलिंग सेंटरद्वारे आम्ही करत असतो. रेकी शिकण्यासाठी तुमची इच्छाशक्ती असणं फक्त एवढंच गरजेचं आहे, कारण की बाकी सर्व गोष्टी आपल्या सेंटरमध्ये आपल्याला पुरवल्या जातात. रेकीची कार्यशाळा ही आपल्या होली फेथ हिलिंग सेंटरमध्ये दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी व शनिवारी आपण आयोजित करतो. याचा वेळ सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतो व नाव नोंदणी ही तुम्ही कधीही करू शकता आहात. कोणत्याही महिन्यासाठी करू शकता आहात. एकदा की तुमची नाव नोंदणी झाली, की जसा ग्रुप तयार होईल तसं आपल्याला पुढील माहिती दिली जाते व आपला क्लास हा लवकरात लवकर पूर्ण करून घेतला जातो. जेणेकरून या दिव्य ऊर्जेचा वापर करून आपल्या जीवनात आपण अतिशय चांगले बदल आणू शकतात. आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्यासाठी महत्त्वाची ठरेल किंवा आपल्यासाठी एक मार्गदर्शन ठरेल. कारण की अनेक वेळेस लोकांना रेकीबद्दल खूप साऱ्या शंका असतात. त्यांना रेकीचा वापर करायचा असतो किंवा रेकीचे उपचारही घ्यायचे असतात. परंतु शंकांचं निरसन न झाल्यामुळे ते नेहमी मागे राहतात. परंतु मी तुम्हाला विनंती करतो की जर तुम्हाला कोणत्याही रेकीबद्दल प्रश्न असेल, जर तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका असेल, तर संकोच न करता तुम्ही दिलेल्या नंबर्सवर आम्हाला संपर्क साधावा किंवा जेल रोड किंवा कॉलेज रोड येथील सेंटरला येऊन सुद्धा तुम्ही भेटू शकता. मी जास्तीत जास्त आपल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल व तुमच्या या दिव्य रेकीपर्यंत पोहोचण्याचे सर्व अडथळे दूर करून आपल्या जीवनात हा प्रकाश लवकरात लवकर यावा यासाठी प्रयत्न करेल. धन्यवाद.